दत्तू जवळ येऊन बसला. लगबगीने चालत आल्यामुळे त्याला धाप लागली होती. शिवा त्याला तसे पाहून म्हणाला, अरे एवढं काय काम काढलंस तू दत्तू? धापा टाकत आलास? हे बघ, काही दुसरं काम असेल तर आत्ताच जमणार नाही बघ. सरपंचाचं काम करतोय, नाही केलं तर ओरडल मला परत. अरे शिवा, सरपंच. दत्तू आता शांत होत बोलू लागला. काय? सरपंचांनी बोलवले? शिवा मोठ्या आवाजात बोलू लागला. त्यांना म्हण तुमचंच काम करतोय, झालं की येतो. अरे जरा शांत बस की, दत्तू चिडून म्हणाला. अरे सरपंच गेले. काय? शिवाला हे ऐकून काय बोलावं तेच कळेना. कधी कसं काय? अरे हो, आत्ताच तिथूनच आलोय. रात्री झोपला ते उठलाच नाही सकाळी. बायकोनं बघितलं तर काहीच हालचाल करत नव्हता. वैद्यबुवा आले आणि बघितलं तर म्हटले इलाज करून काही उपयोग होणार नाही. सरपंच गेलेत म्हणून. मायला वाईट झालं म्हणायचं. तू हो पुढं, मी आलोच मागून. शिवा जागेवरून उठत म्हणाला. दत्तू आला तसा निघून गेला. शिवा काम आवरून तिकडं निघाला. सुधाला सांगायला तो खोपटात गेला. सुधा, काय हो? सुधा झोपेतून उठत म्हणू लागली. सरपंच गेले. सुधाला यावर विश्वास बसत नव्हता. हो, आत्ताच दत्तू सांगून गेला. मी तिकडं जाऊन येतो. परत इकडं सगळी तयारी करावी लागेल मला. बर, सुधा खालच्या आवाजात म्हणाली. शिवाला सुधाचा बदललेला आवाज लगेच जाणवला आणि तो म्हणाला, काय झालं सुधा? काही नाही, जरा अंग कणकण करते. सुधा अंगावरचं पांघरून काढत म्हणाली. शिवा तिच्याजवळ जात तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलू लागला. ताप पण आलाय तुला? होईल ठीक, तुम्ही जाऊन या. सुधा जवळच ठेवलेल्या पेल्यातले पाणी पीत म्हणाली. सदा गेला ना शाळेत? हो. सुधा पुन्हा पांघरून घेत बोलली. बरं, मी जाऊन येतो आणि येताना वैद्यभुवाकडून औषध घेऊन येतो. बरं वाटेल तुला. शिवा बाहेर जात म्हणाला. बरं. एवढंच तुटक बोलत सुधा पुन्हा झोपी गेली. शिवा धावतच गावात गेला. सरपंचाच्या घरी पाहतो तर भली मोठी गर्दी जमलेली. एका कोपऱ्यात उभा राहून तो सगळं पाहू लागला. सरपंच रुबाबदार माणूस, पण आज अगदी भेसूर वाटू लागला. बायको एकटी रडत होती. बाप एका कोपऱ्यात आपल्या अपंगत्वाला दोष देत मुलाकडे पाहून आसवे गाळत होता. शिवा सगळं काही पाहत होता. रात्रीच्या जागरणामुळे शिवाचे डोळे लालबुंद झाले होते. तेवढ्यात दत्तू शिवाजवळ येऊन बोलू लागला. सरपंचाचं काय काम करत होता रे तू? आणि ते पण मसनवाट्यात? दत्तूच्या या प्रश्नानं शिवाला काय बोलावं तेच कळलं नाही. काही नाही, असंच नेहमीचंच. शिवाने वेळ काढून घेतली. बर, जा तू पुढं मसनवाट्यात आणि तयारी कर सगळी. निघतीलच आता तिकडं. तसंच करतो, शिवा दत्तूला म्हणत लगेच निघाला. मसनवाट्यात येताच तो सरळ खोपटात गेला. सुधा तापेनं फणफणत होती. सुधा, ताप किती वाढलाय? तिच्या डोक्यावर हात ठेवत शिवा बोलू लागला. सुधा आता जागेवरून न उठताच शिवाकडे पाहू लागली. कित्येक वेळ दोघे तसेच बसून राहिले. शिवाला सुधाची काळजी वाटू लागली आणि तेवढ्यात शिवा खोपटाच्या बाहेर दत्तू येऊन हाका मारू लागला. आलो आलो, शिवा बाहेर येत म्हणाला. बाहेर पाहतो तर दत्तू आणि बाकी सगळे तिथे केव्हाच आले होते. सरपंचाला तसे पाहून शिवा अगदी सुन्न होता. क्षणभर थांबून तो लगेच कामाला लागला. सरपंचानेच सांगितलेली लाकडं तो रचू लागला. कोपऱ्यात दोघांनी खांद्यावरून धरलेला सरपंचाचा बाप आसवे गाळत होता. बाकी रडावं असं कोणी राहिलंच नव्हतं. सरपंचाचा मुलगा विलायतेत होता. त्याला येणं शक्य नव्हतं असं दत्तू म्हणत होता. सारी तयारी झाली आणि शिवा एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. सरपणानं बघता बघता पेट घेतला आणि त्या आगीच्या लोटात कित्येक विचार जणू शिवाला जळताना दिसू लागले. जणू त्याला बोलू लागले. बापाची चिता पेटवायला आतुर झालेला हा सरपंच आज स्वतः जळून खाक झाला. आपल्या बापासाठी ज्याने त्या बापाच्या जिवंतपणी सरपण रचले, त्याच सरपणात स्वतःच जळून खाक झाला. कोणासाठी केलं त्याने एवढं सगळं?
त्या मुलासाठी ज्याला बाप गेला तरी यायला वेळ नाही त्याच्याकडे. अखेर कोणीच नाही आज इथे. तो बाप, तो माणूस, त्या दिवशी सरपंचाच्या होला हो करणारा निघूनही चालला. पेटत्या ज्वाला आणि हा निर्जीव देह एकटा सोडून. या लोकांची साथ फक्त जगताना, मेल्यावर तर काय साथ देणार. दुसऱ्यांसाठी जमा केलेली लाकडं स्वतःलाच जाळून गेली. यापेक्षा ते वाईट काय. म्हणून तर आयुष्य आहे तोपर्यंत दुसऱ्यांचं चांगलं करत राहायचं म्हणतात ते यासाठीच. शिवा जागेवरून उठला. यवाना आता सगळे निघून गेले होते. उरले होते ते फक्त काही लोक, शिवा आणि त्याचा मित्र दत्तू. त्या जळत्या चितेकडे बघत काही वेळात दत्तूही निघून गेला. पाहता पाहता सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. शिवा कित्येक वेळ सरपंचाच्या जळत्या चितेस राखण करत बसला होता. सुधा आत आजारी आहे याचं भानही त्याला राहिले नव्हते. तेवढ्यात सदा शाळेतून आला. आत खोपटात गेला आणि धावतच बाहेर आला. आबा. शिवा सदाच्या आवाजाने भानावर आला आणि खोपटाकडे पाहत म्हणाला, काय रे सदा, शाळेतून कधी आलास तू? सदा घाबरत घाबरत म्हणाला. आईला जास्त त्रास होवाला हे कळताच तो धावतच आला. खोपटात शिरत सुधा जवळ आला. माफ कर सुधा, कामात मी खरंच विसरलो, माफ कर. अहो ठीक आहे, एवढं काही झालं नाही आहे मला. सुधा स्वतःला सावरत म्हणाली. शिवा सुधाचे डोके आपल्या मांडीवर ठेवत म्हणाला, नाही कसं, ताप वाढलाय सुधा, मी आत्ता जातो आणि वैद्यबुवाला घेऊन येतो. शिवा उठायचा प्रयत्न करू लागला. सुधा त्याला थांबवत म्हणू लागली, थांबा हो जरा वेळ, काही नाही होत मला, मी एकदम ठीक आहे. गप्प बस तू, तुला काही कळत नाही. सदा आईजवळ थांब, मी आलोच जाऊन. शिवा जागेवरून उठूत म्हणाला. सदा सुधाजवळ बसला. शिवा धावत धावत वैद्यबुवाकडे गेला. यवाना सगळीकडे अंधार झाला होता. शिवा वैद्यबुवांच्या घरासमोर येऊन दरवाजा वाजवू लागला. थोड्या वेळानं दरवाजा उघडला. बुवा आहेत का? समोर वैद्यबुवांची बायको पाहून शिवा म्हणाला, बुवा तर नाहीत घरी, आत्ताच थोड्या वेळापूर्वी दुसऱ्या गावाला गेलेत. कोणीतरी माणूस आला होता, त्यांच्यासोबत गेले. कधीपर्यंत येतील? शिवा अगदी खोवून विचारू लागला. माहीत नाही. बुवांची बायको शिवाची तगमग पाहून पुढे म्हणाली, काय झालंय एवढं शिवा? बायको खूप आजारी आहे, तापानं अंग नुसतं गरम झालंय. शिवा असं कर, तू घरी जा, ते आले की पाठवून देते मी तुझ्याकडे, लई उपकार होतील तुमचे. शिवा हात जोडत म्हणाला. शिवा धावत धावत पुन्हा मसनवाट्यात आला. सुधाला अशा अवस्थेत पाहून त्याला काय करावं तेच कळत नव्हतं. सुधाच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता, पण तरीही ताप काही कमी होत नव्हता. शिवा हतबल होऊन एकटक समोरच्या धगधगत्या चितेकडे पाहत बसला होता, एकटाच. आयुष्यभर जगण्यासाठी क्षण जळत राहायचं, कशासाठी? अखेर राख होऊन धगधगत राहण्यासाठी. परवा हात सरपंच किती रुबाबात बसला होता, आज त्याची राख झाली. ज्या वाड्यासाठी अट्टहास केला तो तर मिळाला नाहीच. भेटलं अखेर काय, तर ही समाधानाची छोटीशी जागा, अखेरचं जळण्यासाठी. पण हे का आणि कशासाठी? काल त्या लोहाराच्या कुटुंबाने आनंद दिला आणि क्षणात त्या विधात्याने आज सुधाला आजारी पाडून सारं सुख हिरावून घेतलं. माझ्या आयुष्याची सोबतीन सुधा, माझी अर्धांगिनी सुधा, माझी मैत्रीण, माझं जीवन म्हणजे सुधा. शिवा विचाराच्या सागरातून बाहेर आला आणि तडक खोपटात सुधाकडे गेला. सुधा आत्ताच झोपली आहे ती. सदा शिवाकडे पाहत म्हणाला. शिवा सुधाजवळ बसला. त्याला सदाच्या डोळ्यातही काळजी दिसत होती. सुधा उठ तरी, मी आहे शिवा. सुधाचं डोकं मांडीवर घेत शिवा म्हणाला. डोळे अर्धवट उघडत सुधा शिवाकडे पाहू लागली. तुला काही होणार नाही, थोडा धीर धर, आता येतील वैद्यबुवा, मग बघ ठणठणीत बरी होशील तू. शिवाच्या डोळ्यातून ओघळते अश्रू सुधाच्या डोक्यावर पडले. सदाच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, तुला काही नाही होणार, सदा जवळ बसत म्हणाला. सुधा गालातल्या गालात एक पुसट हसली. अगदी हलकेच तिच्यात आता बोलण्याची ताकद सुद्धा उरली नव्हती.
शिवाचा हात घट्ट धरून ती उठण्याचा प्रयत्न करू लागली. उठू नकोस, शिवा तिला नकारार्थी मान हलवून म्हणाला. सुधा पुसट बोलू लागली. तू शांत राहा, तो आहे इथे, शिवा सदाला जवळ करत बोलू लागला. सुधा हातवारे करत शिवाला काही सांगण्याचा प्रयत्न करत होती. काय हवंय तुला? शिवा काही न कळल्यामुळे तिला गप्प करत होता. काय? सदा आणि मी. बरं काय? आहोत आम्ही तुझ्याजवळ. सुधा हातवारे करत होती. त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न शिवा करत होता. सुधा नकारार्थी मान हलवून पुढे काही हातवारे करू लागली. सदाच्या डोक्यावर हात ठेवत, सदा, मी त्याची काळजी घेऊ. शिवा क्षणात मागे सरकला आणि जोरात म्हणाला, तुला काही नाही होणार आहे सुधा. तुला जगायचं आहे माझ्यासाठी, या सदासाठी, आपल्यासाठी. शिवा डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला. सुधा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण शिवा खोपटातून बाहेर निघून गेला. एवढ्याचसाठी हे सगळं होतं, क्षणात निघून जायचं यासाठीच. ही राख जर अंत असेल तर कशाला देवा या जगण्याचा भार आमच्यावर ठेवलाय तू? त्या भावनांचा भार, त्या नात्यांचा भार कशासाठी? क्षणात या सगळ्यांना पोरकं करून जाण्यासाठी? नाही नाही देवा, मला हे दुःख नको आहे. शिवा कित्येक विचार करत थकून गेला, झोपी गेला. सकाळच्या त्या किरणांनी रात्रीचे विचारांचे ओझे जणू हलके झाले होते. शिवा झोपेतून उठला ते थेट सुधाजवळ गेला. सदा रात्रभर तिच्याजवळ बसून होता. सुधाची तब्येत आता खूप ढासळली होती. शिवा आणि सदा अगदी खोवून बसले होते आणि तेवढ्यात बाहेर कोणीतरी आले. शिवा बाहेर येऊन पाहतो तर वैद्यबुवा आले होते. त्यांना पाहून शिवाला खूप बरं वाटलं. अरे आत्ता आलो गावावरून. आलो तर आमची ही म्हणाली तू आला होता म्हणून. तुझी बाय खूप आजारी आहे म्हटली. ते तडक इकडं आलो. वैद्यबुवा हातातली झोळी ठेवत म्हणाले, खूप बरं झालं बुवा तुम्ही आलात. या ना, काल सकाळपासून अशीच पडून आहे बघा. अंग पण गरम लागते. वैद्यबुवा सुधाला तपासू लागले. काही मात्रा आपल्या झोळीतून काढत तिला देऊ लागले. शिवा आणि सदा दोघांकडे कुतूहलाने बघू लागले. वैद्यबुवा आपल्या झोळीतून काही औषध बाहेर काढत शिवाला म्हणाले, ही मात्रा थोड्या थोड्या वेळाने देत राहा. होय बुवा. शिवा, वैद्यबुवा आणि शिवा खोपटातून बाहेर आले. वैद्यबुवा काही म्हणायच्या आत शिवा त्यांना विचारू लागला, बरी होईल ना सुधा? हे बघ शिवा, तापेचा जोर चांगलाच वाढलाय आणि त्याचा परिणाम खूप वेळ झाला आहे. मी काही औषधं दिली आहेत, पण सगळं त्या देवाच्या हाती आहे. होता होईल तेवढी काळजी घे तिची. बुवा आपली जोळी हातात घेत म्हणाले. पाठमोऱ्या वैद्यबुवांकडे जाताना शिवा कित्येक वेळ पाहत राहिला. त्याला वैद्यबुवांचे शब्द आठवू लागले होते. होता होईल तेवढी काळजी घे. शिवाला काय करावं काहीच कळत नव्हतं. तो बाहेर कित्येक वेळ बसून होता. समोर दत्तू आलेला सुद्धा त्याला कळलं नाही. शिवा, अरे कुठं आहे लक्ष? शिवा भानावर येत दत्तूला बोलू लागला. दत्तू, तू कधी आलास? हे काय, आत्ताच आलो. आणि काय रे, बायको एवढी आजारी? ते एवढी आजारी साधं कळवलं पण नाही. आता बुवा रस्त्यात भेटले तेव्हा ते म्हणाले, अरे कालपासून काय कळना झाले बघ दत्तू. अरे हो, पण अशा वेळी नाही तर कधी मित्राला सांगायचं. दत्तू शिवाला कित्येक वेळ बोलत बसला. सदा वैद्यबुवांनी दिलेली मात्रा सुधाला देत होता. क्षणानुक्षण जड होत चालला होता आणि अचानक जोरात ओरडला, आई! शिवा आणि दत्तू त्या आवाजाने धावत खोपटात गेले. समोर सुधा सदाच्या हातात तसाच हात ठेवून होती. डोळ्यात पुन्हा शिवाला शेवटचं पाहण्याची एक ओढ जणू दिसत होती. शिवा हे पाहून मटकन खाली बसला. सुधा, उठ. नाही सुधा, नाही, तू अशी जाऊ नाही शकत. ये सुधा, उठ ना. हे बघ सदा तुझ्यासाठी, तुझ्या तोंडून सदा म्हणून घेण्यासाठी हट्ट करून बसलाय. सुधा. शिवा सुधाला कवेत घेऊन रडू लागला. दत्तू शिवाला आवरू लागला. सदा आईच्या पायाजवळ बसून कित्येक अश्रू ढाळू लागला. दत्तू शिवाला बाहेर घेऊन आला.
खिन्न मनाने शिवा बसला. आबा. सदा खोपटातून बाहेर येत शिवाला मिठी मारत रडू लागला. शिवा काहीच बोलत नव्हता. तो शांत होता. कित्येक क्षण असेच गेले आणि दत्तू म्हणाला, उठ उठ शिवा, आता सारं तुलाच करायचं आहे. नाही, माझ्यात ती ताकद नाही दत्तू, पण करावं लागेल शिवा, हे चुकणार नाही. उठ, रस ती चिता. दत्तू जड मनाने शिवाला उठवत होता. शिवा थरथरत्या हातांनी लाकडांना हात लावू लागला. शिवा आपल्या मनात कित्येक सुधाच्या आठवणी आठवत होता. ते सरपण रचत होता. नाही, माझ्यात ही ताकद नाही. आजपर्यंत कित्येक वेळा मी ही चिता रचली, पण आज माझे हात काम करत नाहीयेत. त्या सरपणाला काय ते आपलं आणि काय परक. त्यांना फक्त एकच धर्म आणि तो म्हणजे राख. मग तो कोणीही असो. आजपर्यंत मी कधी डगमगलो नाही, पण आज माझे हात ढळत आहेत. शिवा चिता रचून बाजूला झाला. मागे सदा डोळ्यातून अश्रू पुसत उभा होता. दत्तू त्याला सांभाळत होता आणि पाहता पाहता चिता पेटली. आज त्या चितेची दाहकता शिवाला आतून जाळत होती. कित्येक वेळ ती चिता जळत होती. शिवा त्याच्या बाजूला बसून सुधाच्या आठवणीत पुरता बुडाला होता. दिवस सरून रात्र झाली तरी शिवा तिथेच बसून होता. आबा. सदा शिवाजवळ येत म्हणाला. शिवा काहीच बोलला नाही, फक्त सदाकडे पाहू लागला. आबा, आज मला ही जागा स्मशान वाटू लागली. आज सदाकडे पाहून शिवाला रडू कोसळले. दोघेच कित्येक वेळ त्या राख झालेल्या सुधाजवळ बसून होते. दत्तू खोपटाजवळ आडवा झाला होता. रात्र सरून तेव्हा पूर्वेकडे उजेड आला होता. सदा, चल, झालं का? हा आबा, आलो. दत्तू या आवाजाने उठला. काय चाललंय हे पाहायला तो डोकावून पाहू लागला. शिवा आणि सदा कसली तरी तयारी करत होते. दत्तू, चल येतो मी. शिवा डोकावून पाहणाऱ्या दत्तूला म्हणाला. काय चाललंय तुझं शिवा? कुठं जाणार तू? अरे, हे जग किती मोठं आहे, जाईल कुठं पण आता इथं नको 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 जाऊ मित्रा. दत्तू डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला. नको अडू मला आता दत्तू. या स्मशानात खूप काही पाहिलं. प्रेम, स्वार्थ, ईर्ष्या, आनंद आणि अधुरी साथ, सगळं काही या राखेत संपताना पाहिलं मी. माहितीये मला, माझाही शेवट इथंच आहे, पण तो तोपर्यंत यापासून दूर जायचंय मला. सुधाच्या आठवणी क्षणाक्षणाला इथं मला जाळत राहतील रे. शिवा मनातलं बोलू लागला. विसरू नको या मित्राला. दत्तू शिवाला घट्ट मिठी मारत म्हणाला. नाही. शिवा हातात थोडं सामान घेऊन निघाला. सदा आणि शिवा दोघेही निघाले, हातात काही सामान आणि मनात सुधाच्या आठवणी घेऊन. आबा, आपण आता कुठं जायचं? शिवा सदाच्या या प्रश्नानं त्याला काहीच बोलला नाही. कित्येक वेळ चालत राहिला. या स्मशानापासून दूर, त्या आठवणींपासून दूर जायचं. शिवा आणि सदा चालत चालत लांब गेले. दत्तू त्यांना कित्येक वेळ जाताना पाहत राहिला. स्मशानात त्या धगधगत्या राखेस कित्येक वेळ पाहत राहिला. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच एका नवीन कथेसोबत आणि नवीन विचारांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.